धाराशिव जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ जाणवत असून जवळपास 113 टँकरद्वारे धाराशिव जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते। आपण इथे पाहू शकतो की सांजा या गावातील चित्र आहे। या गावामध्ये सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस टँकर आणावं लागतं। लहान मुलांसह आबालवृद्ध ज्येष्ठ नागरिक इथे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत। इथे रांग मोठी लागलेली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 71 सिंचनाचे जे प्रकल्प आहेत ते कोरडे ठाक पडलेले आहेत आणि त्यामुळे प्रशासनाची मोठी कसरत करताना दिसत होत आहे। मला सांगा काय परिस्थिती आहे पाण्याची? सध्या परिस्थिती 3 टँकर चालू आहेत आणि 2-2 वॉटर सप्लाय चालू आहे। त्याच्या वाटग्यात तळवून बी पाणी चालू आहे। वैयक्तिक घरच्या पाणबुड्या चालू आहेत वैयक्तिक माझ्या, कारण मी गाव करता असल्यामुळे आता जसं होईल तसं आता काय ॲडजस्ट करावं तर लागेलच। आपल्याला 90% पाणी पुरवठा करायची प्रयत्न चालू आहेत। पण काय होईल 8 टँकर त्या हिरीत भरलं, दुसऱ्या दिवशी त्या हिरीचं पाणी निघायला लागलं। इकडून तिकडून तिकडून इकडून काहीतरी ॲडजस्ट करावी लागली आपल्याला। सध्या सांजेत तर पाणीच नाही, म्हणजे असं कुणाच्या हिरीला एवढं पाणीच नाही की हा काय मोफत द्यायली ती त्यांचं बी घ्यायला चालूच आहे। आपली यंत्रणा आहेच चालू। आगामी जून महिन्यामध्ये जर पाऊस नाही पडला तर भीषण पाणी टंचाईला जिल्ह्याला सामोरं जावं लागतं असा प्रशासनाचा अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी करण्यास सुरुवात केली आहे। संतोष जाधव, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।